नमस्कार. आज आपण बघणार आहोत व्हेज बिर्याणी. स्पेशल व्हेज बिर्याणी करणार आहोत. तर पहिल्यांदा आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचा. अशा प्रकारे पाण्यात टाकून कुकरमध्ये शिजवून घ्यायचं तांदूळ. बिर्याणी करण्यासाठी आपल्याला लागणार मिरची, शिमला मिरची, कोबी, गाजर, वाटाणा आणि कोथिंबीर देखील लागणार आहे. आणि कांदा बारीक करून घ्यायचा. अशा प्रकारे आपण सोबतच टोमॅटो देखील लागणार आहे. आलं लसूण देखील आपल्याला लागणार आहे. सोबतच खोबरं देखील घ्यायचं आहे. बारीक करून घ्यायचं आहे अगोदर. चला तर आपला भात शिजून झालेला आहे. शिजून झाल्यानंतर असं पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे. शिजून झाल्यानंतर पातेल्यामध्ये साईडला काढून घ्यायचं आहे. सोबतच आपल्याला पनीर लागणार आहे. पनीरचे बारीक तुकडे करून घ्यायचे अशा प्रकारे. पुदिना देखील लागणार आहे. अशा प्रकारे करून घ्यायचं आहे आपल्याला बारीक. शिमला मिरची, टोमॅटो, कोबी आणि वाटाणा सोलून घ्यायचं आहे. पनीरचे अशा प्रकारे बारीक तुकडे करायचे आहेत. आणि कांदा देखील या प्रकारे चिरून घ्यायचा आहे आपल्याला. आता कांदा पहिल्यांदा भाजून घ्यायचा आहे कढईमध्ये. लसूण बारीक करायचं आहे अशा प्रकारे. खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे आलं लसूण. आता कांदा भाजून घेणार आहोत. कढईमध्ये तेल ओतायचे. जेवढं आपल्याला लागेल तेवढं ओतून घ्यायचं आहे. आणि पहिल्यांदा कांदा भाजून घ्यायचा आपण. तेल भाजल्यानंतर कांदा टाकायचा आहे आणि भाजून घ्यायचा आहे. अंगावर उडणार नाही याची काळजी घ्यायची. तेल गरम आहे, भाजू शकतं. त्यानंतर आपण पनीर भाजून घेणार आहोत. तेलामध्ये तळून घेणार आहोत. अशा प्रकारे कांदा आणि पनीर तळून घ्यायचे. जास्त करपू नाही द्यायचं. आता मिक्सरमध्ये आपल्याला कोथिंबीर, लसूण आणि मिरची बारीक करून घ्यायचे. थोडा पुदिना टाकायचा आहे आणि बारीक करून घ्यायचा. पेस्ट बारीक केल्यानंतर तेलामध्ये टाकायचे कढईमध्ये. अशा प्रकारे आपल्याला भाजी करून घ्यायची अगोदर. सगळ्या टोमॅटोची, गाजरची आणि कोबी टाकून भाजी करून घ्यायची. पनीर टाकून भाजी करून घ्यायची. हळूहळू प्लेटमधील टाकायचे आपण कढईमध्ये. वाटाणा, टोमॅटो, गाजर टाकून घ्यायचे आणि याची चांगली भाजी करायची. आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे चमच्याने. सर्व एकदम नाही टाकायचं, हळूहळू टाकायचं. चमच्याने हलवून घ्यायचं आहे अशा प्रकारे टाकून. प्रत्येक टाकून झाल्यानंतर वरून तेल टाकायचे थोडं. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे चमच्याने. चांगली भाजी करून घ्यायची. वरून आता आपल्याला बिर्याणी मसाला टाकायचा आहे. घरकुल टाकायचं थोडं आणि मीठ देखील टाकायचे. आणि तिखट थोडंसं टाकायचे, म्हणजे लागेल तेवढं घेऊ शकता तुम्ही. मीठ विसरता कामा नाही. मीठ लक्षात करून टाकायचं आहे, नाहीतर बेचव होईल आपली भाजी. बिर्याणी मसाला टाकायचा आहे, व्हेज बिर्याणी मसाला. आणि प्लेट झाकून ठेवायची याच्यावरती. 10 मिनटं तरी झाकून ठेवायची. काढल्यानंतर अशा प्रकारे भाजी शिजली असेल आपली. आणि चमच्याने हलवायची थोडी. थोडंसं पाणी देखील ओतून टाकायचे. आणि यानंतर दही टाकायचे आपल्याला. या भाजीमध्ये दही टाकायचे. आता आपल्याला यानंतर टाकायचं पनीर आणि कांदा भाजलेला आणि मिक्स करून घ्यायचे चांगलं मस्तपैकी. 10 मिनटं ठेवायचे. आता कुकरमध्ये राईस टाकायचे थोडासा आणि त्यावरून ही भाजी अशी चमच्याने टाकायची. सर्वत्र पसरायची, म्हणजे आपण लेअर देणार आहोत सगळीकडे. आता यावरती अजून राईस टाकायचा आहे.
बिर्याणी मसाला टाकलेलाच आहे. आपण लिंबू पिळायचे आणि कोथिंबीर देखील वरून टाकायची अशी, आणि वरती अजून मसाला टाकायचा आहे. एक कांदा भाजलेला आहे तो देखील टाकायचा आहे असं, आणि वरून अजून राईस टाकायचं आहे. म्हणजे आपण लेअर करणार आहोत. आता याच्यावरची भाजी टाकून दिली की टोपण लावून गॅसवरती कुकर ठेवायचं आहे, आणि लिंबू देखील याच्यावरती पिळून घ्यायचे, आणि राहिलेला कांदा तो टाकायचा, आणि कोथिंबीर बारीक करून वरून टाकायची. यानंतर आता कुकरला टोपण लावून 10-15 मिनटं ठेवायची, आणि कुकरची शिट्टी काढायची. आपल्याला शिट्टी नाही होऊ द्यायची. चला तर आपली व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे. एक नंबर अशी व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे. तुम्ही देखील अशा प्रकारे व्हेज बिर्याणी बनवू शकता. सुंदर आणि टेस्टी अस्सल दर्जेदार अशी बिर्याणी तयार झाली. तुम्ही देखील या प्रकारे व्हेज बिर्याणी बनवू शकता. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.